1996चा काळ, मोहाली आणि जालंधरचं मैदान, हातात चेंडू घेऊन वेगाने धावणारा एक तरुण गोलंदाज, ज्याच्या सोबतीला होता भारताचा स्टार क्रिकेटर युवराज सिंग. क्रिकेटच्या जगात नाव कमवण्याचं स्वप्न पाहणारा हाच खेळाडू अचानक गुन्हेगारीच्या जगतात असा काही हरवलाय की थेट पोलिसांच्या गोळ्यांनीच त्याचा शेवट झालाय. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये पोलिसांशी झालेल्या एका भीषण चकमकीत कुख्यात गुंड सतपाल उर्फ सत्तूचा खात्मा झालाय. गेल्या 6 फेब्रुवारी रोजी लुधियाना पोलिसांच्या कस्टडीतून फिल्मी स्टाईलने फरार झालेल्या सत्तूचा शोध अनेक राज्यांचे पोलीस घेत होते. अखेर सोमवारी मुझफ्फरनगरमध्ये पोलिसांनी त्याला घेरलं, जिथे दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात सत्तूच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या होत्या. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण मंगळवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि एका मोठ्या गुन्हेगाराचा असाच जागीच अंत झालाय. पण आज जरी लोक त्याला कुख्यात गँगस्टर म्हणून ओळखत असले तरी कधी काळी तो एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज होता. त्याने 1996 मध्ये रणजी सामने खेळले होते. इतकंच नाही तर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी सत्तूला क्रिकेटचे धडे दिलेले होते. इंग्लंडला जाऊन क्रिकेट खेळण्याची त्याची जिद्द होती, पण गरिबी आणि आर्थिक अडचणी आणि काही वादांमुळे त्याची ही स्वप्न खेळपट्टीवरच विखुरली गेली आणि क्रिकेटपटू सतपाल हा गुन्हेगारीच्या दुनियेत पाऊल ठेवू लागला. क्रिकेट सुटला आणि सत्तूच्या हातात बॅटऐवजी बंदूक आली. खंडणी, लूटमार, हत्या आणि अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचं नाव वेगाने पुढे आलं. पंजाब, चंदीगड, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले होते. तो काही काळ नगरसेवकही बनला, पण गुन्हेगारीची साथ त्याने सोडली नाही. एकेकाळी देशासाठी खेळण्याचं स्वप्न पाहणारा एक रणजीपटू चुकीच्या मार्गाला लागून देशातील सर्वात मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक बनला होता. शेवटी कायद्याच्या हातांनी त्याला गाठलंच आणि त्याचा शेवट हा पोलिसांच्या चकमकीत झालाय.